हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नोंदलेल्या मृत्यूचं रहस्य. सकाळचं ऊन थोडं कोवळं होतं. अमोल देशमुख सरकारी रेशन कार्ड अपडेट करायला तालुका ऑफिसात गेला होता. वडिलांचं वय वाढल्यामुळे त्यांचं नाव सिनियर सिटीझन बेनिफिट्स यादीत घालायचं होतं. काउंटरवरील क्लार्कनं कागद चाळला, संगणकात माहिती टाकली आणि अचानक थांबला. त्याचा चेहऱ्यावरचा भाव बदलला. तो अमोलकडे पाहून म्हणाला, तुमचे वडील नामदेव देशमुख ना? हो. त्यांच्या नावावर तर मृत्यू नोंद आहे. अमोल थोडा हसत म्हणाला, काय म्हणताय? ते तर घरी बसलेत. अगदी आत्ता चहा घेऊन बाहेर बसले आहेत. क्लर्क म्हणाला, सिस्टीममध्ये 5 वर्षापूर्वी मृत्यू नोंद झालेली आहे. प्रमाणपत्र क्रमांक पण आहे. अमोलच्या हातातले कागद गळाले. त्याला काय बोलायचं तेच सुचेनासं झालं. तो घरी आला तेव्हा वडील अंगणात झाडाखाली बसलेले होते. नेहमीसारखं हसतमुख चेहरा, पण अमोलकडे बघून ते म्हणाले, काय रे, काम झालं का? अमोल काही क्षण शांत राहिला आणि विचारलं, बाबा, सरकारी रेकॉर्डमध्ये तुमचा मृत्यू दाखवला आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर काही क्षण शांतता पसरली. मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. म्हणजे वेळ आली आहे वाटतं. काय म्हणताय? अमोलचा आवाज थरथरला. काही नाही रे, थोडं आधीचं आठवलं. त्यांनी अस्पष्ट उत्तर दिलं. आई आतून आली. ती घाबरलेली होती. काय झालं? अमोलने सांगितलं तेव्हा तिच्या हातातलं पाण्याचा ग्लास थरथरला. पुन्हा तेच, ती पुटपुटली. त्या रात्री अमोल झोपला नाही. सकाळी उठून त्यानं जुनी फाईल्स, कागदपत्र शोधायला घेतली. एका जुना लिफाफ्यात त्याला एका सरकारी शिक्क्याचं पत्र सापडलं. मृत्यू प्रमाणपत्र, नामदेव सखाराम देशमुख, दिनांक 12 जून 2018. तोच नाव, तोच पत्ता, पण सही डॉक्टर माया कदम. ही डॉक्टर कोण? अमोलने आईला विचारलं. आई थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, ती तुझ्या वडिलांची सरकारी नोकरीतली जुनी ओळखीची डॉक्टर होती. पण ती एका अपघातात गेली असं ऐकलं होतं. मग तिच्या नावावर सही असलेलं प्रमाणपत्र कसं आलं? आईकडे उत्तर नव्हतं. अमोल तहसील ऑफिसात गेला. रेकॉर्ड सेक्शनमध्ये त्याला जुने रजिस्टर दाखवले गेले. तिथं खरंच वडिलांचं नाव, जन्मतारीख आणि मृत्यूतारीख लिहिलेली होती. मृत्यू कारण अपघात. अमोलने विचारलं, हे नोंद कोणी केली? क्लर्क म्हणाला, त्यावेळचे ग्रामसेवक आणि डॉक्टर दोघांनी सही केली आहे. ग्रामसेवकाचं नाव होतं रमेश कदम. म्हणजे त्या डॉक्टर माया कदमचेच भाऊ. अमोल थेट रमेश कदम यांच्या घरी गेला. ते निवृत्त झाले होते. सुरुवातीला त्यांनी काहीही सांगितलं नाही, पण अमोलने त्यांना मृत्यू प्रमाणपत्र दाखवलं तेव्हा ते चकित झाले. हे तर मीच साईन केलंय, त्यांनी सांगितलं. मग का केलं? माझे वडील अजून जिवंत आहेत. रमेश कदम शांत बसले. काही वेळानं म्हणाले, तुझ्या वडिलांनी 5 वर्षापूर्वी माझ्या बहिणीला, मायाला वाचवण्यासाठी स्वतःचं नाव मृत म्हणून नोंदवलं होतं. काय? अमोलने हादरून विचारलं. रमेश कदम म्हणाले, तुझ्या वडिलांवर एक भ्रष्टाचार प्रकरण चालू होतं. त्यात काही मोठे अधिकारी अडकले असते. पण माया, माझी बहीण, त्यांना निर्दोष सिद्ध करू शकली असती. त्या प्रकरणात धमक्या मिळत होत्या. एका रात्री त्यांनी आणि मायाने मिळून एक योजना केली. वडील अपघातात मृत दाखवले जातील. त्यांच्या नावावरची सर्व सरकारी जबाबदारी संपेल आणि ते दुसऱ्या नावाने एका खेड्यात साधं आयुष्य जगतील. मग ते परत आले का? हो, पण मायाचा अपघात खरा ठरला. ती वाचली नाही आणि तुझ्या वडिलांनी सगळ्यांपासून दूर राहण्याचं ठरवलं. अमोल घरी परतला. वडील अंगणात बसले होते. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा,
हे सगळं खरं आहे का? वडिलांनी शांतपणे मान डोलावली. मी माझ्या शपथपत्रावर सही केली होती. माझा मृत्यू दाखवायला. पण तो मृत्यू माझ्या नावाचा होता. माझ्या आत्म्याचा नव्हता. ते पुढं म्हणाले. त्या दिवसानंतर मी माणसांसमोर नाही, फक्त आठवणीसमोर जगलो. मायाचं नाव रेकॉर्डमध्ये जिवंत राहावं म्हणून मी मरून जगलो. अमोल काही दिवसांनी परत तहसील ऑफिसात गेला. त्याने नवीन अर्ज दिला. मृत्यूची नोंद रद्द करून व्यक्ती जिवंत असल्याची नोंद करावी. क्लर्कने विचारलं, पुरावा? अमोलने वडिलांना त्यांच्यासोबत आणलं. नामदेव देशमुखांनी स्वतःच तापल्या अंगठ्याचा ठसा लावला. पण त्याच रात्री घरी आल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आई धावत आली. अमोल घाबरला. वडील म्हणाले, आता खरी नोंद व्हायची वेळ आली आहे बाळा. यावेळी मी खरंच जातोय. त्या रात्री वडिलांचा मृत्यू झाला. अगदी त्या तारखेलाच, जी 5 वर्षापूर्वी त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर लिहिली होती. 12 जून. अमोल काही दिवसांनी ऑफिसात गेला. रेकॉर्ड अपडेट झालं होतं. नामदेव सखाराम देशमुख. मृत्यू दिनांक 12 जून. फरक इतकाच, यावेळी ती तारीख खरी होती. पण अमोलच्या मनात मात्र एकच विचार होता. कधी कधी माणूस जिवंत असतो पण कागदावर मरतो, आणि कधी कधी तो मरतो पण आठवणीत सदैव जिवंत राहतो. खोटं कागदावर नोंदवलेलं सत्य आणि खरं आयुष्य लपवलेली नोंद, दोन्ही एकाच माणसाचं असू शकतं, पण त्या माणसाचं मन कधी मरत नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.